धन्यवाद ऋतिक. ओम साई नवरंग मित्र मंडळ आयोजित नवरंग चषक 2025 पर्व 5वा आणि पहिला सामना ओम साई नवरंग विरुद्ध आपण पाहणार आहोत एसजी विनर. चला दोन्ही संघ आपण लाईनअप करून घ्या लगेच मैदानाच्या आतमध्ये. थोड्याच क्षणामध्ये माजी जिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी राहुल भाई यांचं आगमन होईल. त्याचबरोबर पाहू शकाल माजी पालघर पंचायत समिती सदस्य सोनगुरुप अध्यक्ष आदरणीय सन्माननीय मुकेश दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेत सुरुवात करणार आहोत. आणि जनार्दन चांदणे नाना सुद्धा आगमन होईल. थोड्या क्षणामध्ये आपण या स्पर्धेत सुरुवात करणार आहोत. दिनेशजी पवार साहेब त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय विजयजी राऊत साहेब आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या प्लीज. विनंती करेल ओम साई नवरंग मित्र मंडळ अध्यक्ष विजयजी राऊत साहेब आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय दिनेश पवार साहेब आपण सुद्धा या प्लीज. आणि पाहू शकाल माजी उपजिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी राहुल साहेब म्हणजेच भाई त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय जनार्दन चांदणे नाना साहेबांचं आगमन झालंय. ओम साई नवरंग मित्र मंडळचे उपाध्यक्ष आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आणि पाटण नेटवर्कच्या माध्यमातून आपण स्पर्धेला यूट्यूब लाईव्ह पाहणार आहोत. आजचा पहिली रात्र आपण पाहणार आहोत आणि पहिला सामना ओम साई नवरंग विपक्ष एसजी विनर. पाहू शकाल सरावडी ग्रामपंचायत माजी उपसरपंच माजी सरपंच लक्ष्मीताई चांदणे मॅडम आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. नक्कीच पाहू शकाल आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा असतील ओम साई नवरंग मित्र मंडळाकडून आणि पाटील नेटवर्क याच्या माध्यमातून आपण स्पर्धा लाईव्ह पाहणार आहोत. थोड्या क्षणामध्ये आपण या स्पर्धेत सुरुवात करणार. विनंती करेल दोन्ही संघांच्या संघनायकाने चला सचिन दीक्षित अँड टीम चला आपण लाईनअप करून घ्या लगेच. आणि त्याचबरोबर ओम साई नवरंग मित्र मंडळ मॅडम वेलकम आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आणि पाहू शकाल आज प्रभाकर राहुल भाई माजी उपजिल्हा प्रमुख त्याचबरोबर पाहू शकाल ओम साई नवरंग मित्र मंडळ उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय जनार्दन चांदणे नाना त्याचबरोबर पाहू शकाल ओम साई नवरंग मित्र मंडळ अध्यक्ष विजयजी राऊत साहेब आणि सरवली ग्रामपंचायत माजी सरपंच मॅडम लक्ष्मीताई चांदणे मॅडम यांचं आगमन झालंय. आणि आपण थोड्या क्षणामध्ये या स्पर्धेत सुरुवात करणार आहोत. साहित्य मी मंडप डेकोरेशनच्या माध्यमातून आपण पाहतोय खूप सुरेख आयोजन नियोजन केले. सुरेख डेकोरेट केले गेले. रोहनजी गावड जबीरजी खान यांच्या माध्यमातून. आणि थोड्या क्षणामध्ये पाहू शकाल सन ग्रुपचे अध्यक्ष आणि माजी पालघर पंचायत समिती सदस्य मुकेशदादा पाटील यांचं आगमन होईल या स्पर्धेमध्ये. वेलकम भाई आपलं हार्दिक स्वागत असेल. तर विनंती करेल ओम साई नवरंग मित्र मंडळ आपण थोडीशी विश्रांती घेऊया. वळू आपण डीजे मास्टरकडे एक सुमग संदीप महाराज यांच्या नावावर ऐकूया. त्यानंतर येऊया परत टॉसकडे. धन्यवाद डीसे. नक्की पाहू शकाल ओम साई नवरंग मित्र मंडळ आयोजित नवरंग चषकामध्ये आज पाहतो आपण पालघर पंचायत समिती सदस्य माजी पालघर पंचायत समिती सदस्य आदरणीय सन्माननीय मुकेशदादा पाटील सन ग्रुपचे अध्यक्ष यांचं आगमन झालं. मी विनंती करेल माजी उपजिल्हा प्रमुख प्रभाकरजी राहुल भाई आपण यायचं आहे. तसंच सरावली ग्रामपंचायत माजी उपसरपंच मॅडम लक्ष्मीताई चांदणे ओम साई नवरंग मित्र मंडळचे अध्यक्ष विजयजी राऊत साहेब त्याचबरोबर ओम साई नवरंग मित्र मंडळचे उपाध्यक्ष जनार्दन चांदणे नानासाहेब आपण सुद्धा यायचं आहे. अमित गव्हाणे आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आपण पाहू शकाल 5वं पर्व
नक्कीच पाहतो आपण या स्पर्धेचा पाहू शकाल पहिलीच रात्र पाठीच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह पाहणार आहोत. वेलकम आल्या सगळ्या पाहुण्यांचं आपण सहज स्वागत करतोय. ओम साई नवरंग मित्र मंडळ आयोजित नवरंग चषकामध्ये नवरंगामध्ये आपण पाहिलं प्रत्येक वर्षी वेगवेगळे रंग आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये सरावली ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सन्माननीय राकेशजी परदेशी यांच्या संकल्पनेत साकार झाली स्पर्धा. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करायचा प्रयत्न असतोय आणि आज पाहू शकाल आज मोठे मोठे व्यक्ती आमच्या या स्पर्धेत लाभले गेले. माझी सरपंच मॅडम असतील, माझी उपजिल्हा प्रमुख असतील, माझी पंचायत समिती सदस्य असतील, एक डॅशिंग पर्सनॅलिटी बिझनेस टायकून मुकेशदादा पाटील, प्रभाकरजी राहुल साहेब, लक्ष्मीताई चांदे मॅडम असतील, जनार्दन चांद साहेब असतील, विजयजी राऊत साहेब असतील, अमितजी गव्हाणे असतील. विनंती करेल दिनेश साहेब आपण सुद्धा यायचं. दिनेश पवार साहेब एक अप्रतिम व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ते, प्रत्येक वेळी गरजूंना नक्की चांगला सपोर्ट करणारे दिनेश पवार साहेब आपण सुद्धा यायचं आहे. दादा यायचं आपण भैया. नक्कीच महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करतून भारतीय मिसाईल अब्दुल कलाम साहेब यांना सलाम करून ज्या महामानवाने भारतीय संविधान लिहिलं असं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून या सुरुवात करणार आहोत थोड्या क्षणामध्ये. प्रथमतः आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण पुष्पहार वितरित करणार आहोत. तदनंतर आपण मैदानाचे आराध्य दैवत खेलपट्टी याचा पूजन केला जाईल. नक्कीच पाहू शकाल माजी उपजिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी राहुल भाई यांच्या शुभ हस्ते आपण पुष्पहार वितरित करणार आहोत. पाटीच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह पाहत आहोत. लगेच पाहू शकाल दिनेश पवार साहेब या मणिजी गेल्याचा बाबत सुद्धा यायचं आहे. तसंच भाईंच्या शुभ हस्ते आपण महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार वितरित करतोय. छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी. लगेच महाराजांच्या पुष्पहार वितरित केले गेला विनंती करेल. त्यानंतर आपण खेळपट्टीचं पूजन करणार आहोत. आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा असतील. आज आपण पहिला रात्र पाहणार आहोत. ओम साई नवरंग मित्र मंडळ आयोजित नवरंग चषक 5वा पर्व आपण पाहतोय. दोन संघ आजच्या रात्रीमध्ये पहिला सामन्यामध्ये सचिन दीक्षित यांचे सुपुत्र शिवान सुद्धा आहेत. आज SD विनरचा लकी चॅम्प म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल. विनंती करेल दोन्ही संघ एका बाजूला घरचा संघ म्हणजेच आयोजक संघ असणार आहे ओम साई नवरंग संघ, तर एका बाजूला पाहू शकाल SD विनर. दोन्ही सरावल्या भागामध्ये संघ आहेत आणि आज बॅटल चांगला होईल, चांगली सुरुवात असणार आहे. अमित सर मी विनंती करेल दादांच्या शुभ हस्ते, दादा या आपल्या शुभ हस्ते आपण खेलपट्टीचे आराध्य दैवत याला पुष्पहार वितरित करणार आहोत. सन ग्रुपचे अध्यक्ष अनेक चांगले बिझनेस टायकून प्रत्येक वेळी चांगला सपोर्ट करणारे मुकेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण यष्टांवर पुष्पहार वितरित करतोय. तदनंतर श्रीफळ अर्पित केला जाईल. तदनंतर या स्पर्धेची सुरुवात होईल. नवरंग चषकामध्ये नवरंगी आपण पाहतोय. हा प्रथमतः आपण श्रीफळ अर्पित करणार आहोत. हा भाईंच्या शुभ हस्ते प्रथमतः आपण श्रीफळ अर्पित करणार आहोत. नक्की प्रथम काम आपण बाप्पाच्या नावाने करतोय, तर सगळ्यांना जोरात बोलायचं आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नक्कीच दादा या, दादा शुभ हस्ते आपण श्रीफळ दादा यायचं श्रीफळ द्या प्लीज. मॅमच्या शुभ हस्ते आपण श्रीफळ अर्पित करणार आहोत.
बघा ओमसाई नवरंग मित्रमंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय नाना यांच्या शुभ हस्ते, तदनंतर विजयराव साहेब या ओमसाई नवरंग मित्रमंडळ म्हणजे अध्यक्ष साहेब आहेत, ज्यांच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. नवरंग मित्रमंडळाला जोपासून ठेवणं ही मोठी जबाबदारी विजय साहेबांच्या खांद्यावर, त्याच्या शुभ हस्ते आपण शिफारसी करणार आहोत. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. खूप सुरेख सुरुवात. तदनंतर सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय दिनेशजी पवार साहेब यांची पॉवर खूप चांगली आहे आणि त्याच्या शुभ हस्ते आपण शिफारसी करणार आहोत. मॅम हां ठीक आहे. एक फोटो सेशन होईल, त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. हा क्षण आपण पाहतोय पाटण नेटवर्कच्या माध्यमातून टिपले जात आहे. नक्कीच पाहू शकाल दशरथजी धोडी म्हणजे कालूबाईंची सुपुत्री भाईंच्या समोर सुद्धा आहे. आणि आज खरं म्हणलं तर लक्ष्मीचा वास म्हणजे लक्ष्मी मॅडमच्या बरोबर नाही, प्रत्येक वेळी चांगला सपोर्ट असतो दादांचा, भाईंचा आणि मॅडमचा. नानासाहेब आहेत, विजय साहेब असतील, दिनेश पवार साहेब आणि राकेश परदेशी यांचे चांगले टुर्नामेंट आपण पाहतो प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन. आणि या स्पर्धेची दादा खास गोष्ट म्हणजे ट्रॉफीज. एक वेगळी ट्रॉफी प्रत्येक वर्षी आपण पाहतोय. जोही संघ विजय होतो ना भाई, प्रत्येक वर्षी टेम्पो आणतो, टेम्पोमध्ये ट्रॉफी घेऊन जातो. एवढे मोठे ट्रॉफीज हे आकर्षण राहिले. ओमसाई नवरंग ग्रुपकडून जेव्हा आपण स्पर्धा पाहतो, एक मोठ्या ट्रॉफीज या स्पर्धेला पाहायला भेटेल. एक वेगवेगळ्या नवरंगी ट्रॉफी सुद्धा आहे, पाहू शकाल. नवरंगाची ट्रॉफी चित्र त्याच्यामध्ये पाहू शकाल. वेगवेगळे रंग या ट्रॉफीला दिले गेलेत. लगेच आपण टॉस करणार आहोत. आपण दोन्ही कॅप्टन या आणि टॉस पाहूया. एका बाजूला नवरंग लिहिलेलं आहे, म्हणजे या स्पर्धेचं नाव नवरंग चषक, आणि एका बाजूला चषक आहे. आणि आपण हेच कॉल करणार आहोत. दोन्ही कॅप्टन या. दादा आणि भाई आपण आहेत. दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चिराग पाटील बघा सरवली ग्रामपंचायत सदस्य यांचे सुपुत्र आहेत. आणि एका बाजूला सरवलीचा संघ, एका बाजूला सरवली संघ, दोन्ही सरवली भागामध्ये संघ आहेत. आणि चांगली स्पर्धा म्हणावी लागेल. भाई कॅप्टन या. हा कॅप्टन आहेत. दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चॉईस कॉल दिला गेला आणि नवरंग याचा कॉल असणार आहे. ओमसाई नवरंग संघाचा कॉल, नवरंगचा कॉल केल्याने नवरंग आलेला. बघा ही स्पर्धा आहे नवरंग चषकामध्ये. आपण नवरंग पाहतोय, नवरंगाची भरलेली स्पर्धा. बघा आपण कॅप्टन चर्चा करूया, परंतु प्रथमतः आमचे अतिथी आहेत, त्यांना आपण सगळ्या शुभेच्छा द्यायच्यात. प्रथमतः भाई यांच्या शुभ हस्ते आपण बघा मॅडमकडे वळल्या जाईल. प्रथमतः ओमसाई नवरंग मित्रमंडळ आयोजित नवरंग चषक 2025 वर्ष 5वे. सर्वांना, सर्व खेळाडूंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. खरं तर आज 1 मे आहे, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. याच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि याचा औचित्य साधून आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. आणि आज आपल्या या नवरंग चषकचं उद्घाटन होते, हे खूप आनंदाचा क्षण आहे. सर्वांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. लगेच मी भाईंकडे बघतो. भाई आपण द्यायचं आहे. हा दादा बघा, दादा खूप कमी बोलतात, परंतु दादाकडे पण बोलणार. दादा इथे उपस्थित प्रभाकर भाई, माझे मार्गदर्शक आणि माझ्या पाठीशी नेहमी उभे राहणारे चांदणे दादा आहेत. आपले मॅडम, नवरंग मित्रमंडळतर्फे आयोजित 2025 चषक तर 2025चे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप चांगले आयोजन केलेले आहेत राकेश परदेशी आणि यांच्या ग्रुपने. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हे सामने आयोजित करण्यात आलेले आहे. तर हे सामने खूप चांगले आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिट्सने खेळले जातील असं तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि 2 शब्द समजा. जय महाराष्ट्र. प्रथमतः सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू व आमच्या धोडीपूजाच्या सर्व नागरिकांना
बंधू भगिनींना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. विशेषतः आज महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून ओम साई नवरंग मित्र मंडळ यांनी नवरंग चषक 2025 आयोजन केलेलं आहे. 5वं वर्ष आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही सर्व मान्यवर ह्या कार्यक्रमाला येण्याची संधी आम्हाला मिळते आणि ती संधी नवरंग मित्रमंडळचे अध्यक्ष विजय राऊत व आमचे राकेश परदेशी आणि आज खास करून आमच्या गावच्या माजी सरपंच आणि जिल्हा संघटिका लक्ष्मीदेवी चांदणे म्हणा, मुकेश पाटील, शिव जनार्दन चांदणे, त्याला पहिलं नाव घ्यायला पाहिजे नाही तर रागवेल लगेच ज्या यायला माझं नाव नाही घेतलं. हा, माझ्या गावातून माझं नाव नाही घेतलं अशी गडबड नको व्हायला. तर तसं आमचे पवार कारण त्यांनीच मला फोन करून पहिलं आमंत्रण दिलं. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गेले 5 वर्ष हे सामने सातत्याने होत आहेत. लोकांचा उत्साह वाढत आहे. लोकांची आणि सर्व खेळाडूंचा पण उत्साह वाढतो. दरवर्षी राकेश कधी म्हणजे ह्या नवरंग मित्र मंडळ कधी सामने भरवते आणि आम्ही कधी खेळायला जातो असा प्रत्येक खेळाडूंमध्ये उत्साह असतो. ह्याचा अर्थ काय तर इकडे कुठलीही पार्सलिटी न करता नियमात बसून सर्व खेळला जातो. कुठलीही भानगड होत नाही. हे विशेष ह्या मैदानाचं आणि ह्या गावाचं झाली नाही ना कधी. त्यामुळे ना तर क्रिकेट म्हटलं म्हणजे भानगड होतेच कुठे ना कुठे. त्यामुळे अतिशय शिस्तबद्ध सर्व खेळाडू आपला खेळ करतात आणि खेळ दाखवतात. आज आपण बघितलं की कालच्या एका सामन्यामध्ये 14 वर्षाच्या मुलाने वर्ल्ड रेकॉर्ड केला. म्हणजे 35 वर 100 रन केले. 14 वर्षाचा मुलगा. म्हणजे तुम्ही खेळता हे सगळं बरोबर आहे पण खेळताना तुम्हाला पण संधी लाभ झाली पाहिजे. संधीचा लाभ मिळाला पाहिजे आणि ह्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी नुसतं खेळून चालत नाही तर शिक्षण महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला संस्कार महत्त्वाचे आहेत. बरेच ठिकाणी मी जातो प्रत्येक ठिकाणी जे तिकडे सामने होतात तिकडे दारूचे आणि बाटल्या पडलेल्या असतात. म्हणजे तुम्ही हा खेळाचा अपमान करता, मैदानाचा अपमान करता. काही ठिकाणी सर्रास अगदी आपलं अंमली पदार्थ वापरले जातात. काही ठिकाणी अंमली पदार्थवाले डोनेशन देतात 50,000 रुपये आणि 2.5 लाखाचा अंमली पदार्थ विकून आपला धंदा करतात. ही वस्तुस्थिती ह्या बोईसरमध्ये आहे. ती बदलायला पाहिजे आणि हे बदलणारे फक्त तुम्हीच आहात. कारण जर सर्व खेळाडूंनी ठरवलं तर आपण हे करू शकतो. त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला. ओके, धन्यवाद. म्हणजे असे नियम, कडक नियम लावले पाहिजेत. नंतर तुम्ही कुठेही जा. म्हणजे मागे संजय नगरला गेलो, आमच्या त्या TV कुठले ते मैदान TVM नाही PDSचा गच्च ग्लासा आणि बाटल्या पडलेल्या असतात. म्हणजे फार वाईट परिस्थिती आहे. सध्या तरुण पिढी ही व्यसनाधीन व्हायला लागलेली आहे. त्यांनी व्यसनं कमी करायला पाहिजेत. देशाची शक्ती आहे. तुम्ही एक देशाची शक्ती आहे. भविष्यात आपल्या देशामध्ये तुमची फार गरज आहे. तुमची नसेल तर तुमच्या मुलाबाळांची आहे. तुम्ही नशा घ्यायला लागले, तुम्ही सगळं काय करायला लागले का तुमची पोरं पण तशीच होणार कमजोर. मग सैन्यात जाणार कोण, देशाचं रक्षण करणार, ही परिस्थिती निर्माण होणार आहे. कारण सध्याची परिस्थिती फार वाईट आहे. तुम्हाला माहीत नसेल तर कालचा एक सर्वे आलेला आहे. 5,000 लोकांनी हिंदू मुलींची लग्न केल्या. म्हणजे इंडियामधल्या मुलींची लग्न केल्या पाकिस्तानातल्या आणि त्यांची लोकसंख्या झाल्या 25,000. ही परिस्थिती आहे. म्हणजे ते देशासाठी त्यांच्या देशासाठी म्हणा किंवा जिहादासाठी लढायला सैन्य तयार करतात आणि आपण कुठे चाललोय हा विशेष ह्याच्या मागचा उद्देश आहे. माझी विनंती आहे सर्वांनी हे पाळा. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळा. कुठलाही वाद होता कामा नये. खेळ कोण हार जीत प्रत्येकाची आहे. कोणाचं कोण हारणार कोण जिंकणार आहे. जिंकणाऱ्याला शुभेच्छा आणि हारणाऱ्याला नंतर पुढच्या भविष्यामध्ये तुम्हाला पण शुभेच्छा, कौतुक त्यांचं. म्हणजे ह्या गोष्टी सर्वांनी करायला पाहिजे. माझी विनंती आहे प्रत्येकाला, सर्वांनी नियमाचं पालन करा. नियम पहिले पाळा आणि सांगितल्याप्रमाणे सगळे वागले. आज महाराष्ट्र दिन आहे. एक महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून आज सर्वांनी शपथ घ्या का आम्ही व्यसन करणार नाही. व्यसनाधीन व्यसनाला कोणाला करून देणार नाही. स्वतः पण नाही करणार.
अशी शपथ आज जरी घेतली महाराष्ट्र दिनानिमित्त तर महाराष्ट्राचे दिवस तुमच्या हातात आहेत, उज्ज्वल होतील एवढंच मी सांगेल. तुम्ही आम्हाला बोलवलं, मुकेशभाई तर आले म्हणजे नशीब म्हणा माझे. मला जातो बाबा, तो आला का नाही बघायला पाहिजे. मोठा माणूस आहे, फार कामं आहेत, फोन उचलत नाही. असू दे ना, मुकेश माझा लाडका आहे, तो माझा अधिकार आहे बोलायचा. त्यामुळे तो आला आहे, महत्त्वाचा आहे. सर्व इकडे हजर आहेत. मॅडम तर दरवेळेस 2 तास अगोदर बिचारे असते इकडे, बरोबर ना मॅडम? त्यामुळे सर्वांना माझ्या शुभेच्छा. सर्व जी टीम आहे तुमची म्हणजे नवरंगची, त्यांनी अतिशय चांगलं नियोजन केलं. त्यांचं कौतुक किती जरी केलं ते कमी आहे. आणि कॉमेंटेटर तुम्ही असा आणलाय का म्हणजे त्याचं काय बोलायची सोय नाही, एकदम परफेक्ट. सगळ्यांना आलेला माणूस पण जातो, खुश होऊन जातो, क्रिकेटर पण खुश, पब्लिक पण खुश. म्हणजे असे फार कमी, ही ह्यांची कला आहे, ही प्रत्येकामध्ये कला भरलेली आहे. त्यामुळे तुमचं पण मनापासून कौतुक, धन्यवाद. तुम्ही आम्हाला बोलवलं, सन्मान दिला, त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच धन्यवाद, चांगले उल्लेख केला. पण कॅप्टनकडे म्हणून कॅप्टन टॉस तुम्ही जिंकला, निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग बघा जास्त वेळ घेणार नाही आहोत आपण, लगेच फिल्डिंग साचून घ्यायची. आमचे मुख्य बघा ओळख परेड असणार आहे आणि प्रत्येक पाहुण्याने आपण ओळख करून घ्या. दोन्ही टीम्स ओळख परेड करून घ्या आमच्या पाहुण्यांबरोबर. बघा एका बाजूला एस डी विनर, एका बाजूला ओम साई नवरंग मित्रमंडळ. थोड्या क्षणामध्ये आपण या स्पर्धेत सुरुवात करणार आहोत. ओम साई नवरंग मित्रमंडळ आयोजित नवरंग चषक 2025. पंच समीर खान आणि अशरफ मेमन. आपण आतमध्ये यायचं आहे. अशरफ मेमन आणि समीर खान. बिट्टू आपण लगेचच आमच्या खेळपट्टी करायचा, पण नियम सांगणार दोन्ही कॅप्टन्सला, या पण लक्षात घ्या. त्यानंतर अनाउन्समेंट सुद्धा असणार आहे. बघा विनंती असेल, आपण स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर काश्मीरमध्ये भ्याड हल्ला झाला. पहलगाम गावामध्ये भारतीय नागरिकांवर खूप मोठा हल्ला झाला. आपण प्रथमतः 2 मिनिटं भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत ओमसाई नवरंग मित्रमंडळाच्या माध्यमातून. सगळ्या प्रेक्षकांनी उभं राहायचं, कोणी बसू नका प्लीज. सगळ्यांनी उभं राहायचं है. ठीक है, सभी लोग खड़े हो जाए, कोई बैठिएगा नहीं प्लीज. 2 मिनटों के लिए मौन व्रत रखने वाले हैं. व्यासपीठावर बसलेले माझे मित्र उभं राहायचं प्लीज. चला सब लोग कुर्सी पे से उठ जाओ. जो टोपी पहना है वो हाथ में टोपी लो. जे बसले, ज्यांनी टोपी घातली आहे त्यांनी हातात टोपी घ्या आणि जेवढे खालती बसलेत त्यांनी उभं राहा. देखिए 2 मिनटों का मौन व्रत रखने वाले हैं. कश्मीर पहलगाम में जो बहुत बड़ा हादसा हुआ, भारतीय नागरिकों पर हल्ला हुआ, हमारे भारतीय नागरिकों पर बहुत बड़ा हल्ला हुआ, उसका हम यहाँ पर भावपूर्ण श्रद्धा निषेध करने वाले ओम साई नवरंग मित्र माध्यम से. तो विश्राम, सावधान. ओम शांती शांती. देखिए देवाची नेच प्रार्थना असेल, प्रत्येकाच्या आत्मास ची शांती लाभो. हां, दोन्ही टीम्सला आपण हँडशेक करायचं आहे. आणि पंच अशरफ मेमन पंच आणि समीर खान मैदानाच्या आतमध्ये लगेच यायचं प्लीज. चला दोन्ही पंच लगेच मैदानाच्या आतमध्ये या. विनंती करेल आमच्या मुख्य अतिथींना आपण मुख्य बॅट्समॅन बसून घ्यायचं आहे. थोड्या क्षणामध्ये स्पर्धेत सुरुवात करण्या अगोदर बोथ ऑफ कॅप्टन्स, सचिन दीक्षित आपल्या कॅप्टनला पाठवा. सचिन दीक्षित कॅप्टन आपल्या कॅप्टनला पाठवा प्लीज. कॅप्टन इकडे यायचं आहे. आणि अंपायर्स समीर खान, अशरफ लगेच या.
चला आपण थोड्या क्षणामध्ये या स्पर्धेत सुरुवात करणार आहोत. पहिला सामना ओम साई नवरंग विपक्ष SD विनर या दोन संघांमध्ये असणार. पाटी नेटवर्कच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह पाहतोय. दोन कॅमेऱ्याच्या अनुषंगाने नक्कीच पाहू शकाल विक्रमची जोडी साहेबांचं आगमन झालं. वेलकम विक्रम साहेब, आपलं हार्दिक स्वागत असेल. त्याच अनुषंगाने पाहतोय